आसाममध्ये सप्टेंबर 2020 मध्ये रेल्वेच्या धडकेमुळे एक हत्तीन आणि तिच्या पिल्ल्याचा मृत्यू झाला. हे आसामच्या होजई जिल्ह्यातील लुमडिंग रेल्वे विभागाअंतर्गत पाथोरखोला रेल्वे स्थानकाजवळ घडले. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात आसाम वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित रेल्वे इंजिन जप्त केले. पाथोरखोला आणि लामसाखंग रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे रुळावर 2 हत्तीचा मृत्यू झाल्याबद्दल वन्यजीव संरक्षण कायदा 1972च्या अनुसूची 1(12)B अंतर्गत ही जप्ती करण्यात आली. त्यानंतर जनतेसाठी रेल्वेची आवश्यक सेवा सुरू करण्यासाठी ते इंजिन परत करण्यात आले. मात्र हत्तीच्या मृत्यूचा मोबदला म्हणून 12 कोटी रुपये देण्याचे रेल्वे विभागाने मान्य केले. या प्रकरणात नंतर रेल्वेने संबंधित चालक आणि त्याच्या सहाय्यकाला निलंबित केले. जुलै 2024 मध्ये मध्य प्रदेशातील रतापानी वन्यजीव अभयारण्यातून जाणाऱ्या मेळघाट बुधनी रेल्वे मार्गावर वाघाच्या 3 बछड्यांचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाला. त्यातील एक बछडा जागीच मृत्युमुखी पडला तर 2 बछडे 15 दिवसानंतर मरण पावले. सातत्याने रेल्वेखाली येऊन होणारे वन्य प्राण्यांचे मृत्यू रोखण्यासाठी मध्य प्रदेश वन विभागानेही आसाम वन विभागाच्या पावलावर पाऊल टाकून चालण्याचा निर्णय घेतला आहे. वाघाच्या 3 बछड्यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेली रेल्वे जप्त करण्याचा विचार मध्य प्रदेश वन विभाग करत आहे. निर्णायक कारवाईसाठी मध्य प्रदेशातील वनाधिकाऱ्यांनी वरिष्ठांकडे हा विषय लावून धरला आहे. हत्तीप्रमाणेच वाघ देखील वन्यजीव संरक्षण कायदा 1972 अंतर्गत अनुसूची 1 मधील वन्य प्राणी आहे. त्या अंतर्गत येणाऱ्या वन्य प्राण्यांच्या मृत्यूसाठी जबाबदार घटकांवर कारवाई करता येणे शक्य आहे. वन्यजीव क्षेत्रातून जाणाऱ्या रेल्वेकडून ठरवून दिलेले गती नियम पाळले जात नसतील आणि त्यामुळे वन्य प्राणी मृत्युमुखी पडत असेल किंवा जखमी होत असेल तर रेल्वे व्यवस्थापनावर गुन्हा दाखल करता येतो. त्यामुळे आसामप्रमाणेच मध्य प्रदेशात देखील रेल्वे चालकावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा असे वन्यजीव अभ्यासक तसेच वन विभागातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. दरम्यान मध्य प्रदेश वनाधिकाऱ्यांना या संदर्भात मध्य प्रदेश रेल्वे अधिकाऱ्यांची भेट घ्यायची आहे, पण मध्य प्रदेश रेल्वे व्यवस्थापनाकडून त्यांना काहीही प्रतिसाद मिळालेला नाही. 2015 पासून आतापर्यंत या ठिकाणी 15 बिबटे तसेच 1 अस्वल रेल्वे अपघातात मृत्युमुखी पडले आहे. जंगलातून जाणाऱ्या वाहनांच्या गतीवर आहेत तशीच जंगलातून जाणाऱ्या रेल्वेच्या गतीवरही बंधने आहेत. जंगलातून किंवा जंगलालगतच्या रस्त्यांवरून जाणाऱ्या वाहनांची गती संवेदनशील ठिकाणी 20 किलोमीटर प्रति तास असावी असा नियम आहे, पण तो कुठेही पाळला जात नाही. त्याचप्रमाणे जंगलातून जाणाऱ्या रेल्वेची गती दिवसा प्रति तास 50 किलोमीटर तर रात्री प्रति तास 40 किलोमीटर असावी असा नियम आहे, मात्र तो पाळला जात नाही. जंगलातून जाणाऱ्या रेल्वेची गती ही 80 ते 100 किलोमीटर प्रति तास असते. रेल्वे विभागाकडून या गतीवर कधीच नियंत्रण ठेवले जात नाही.